नमस्कार. माझ्या क्रियायोगी साधकांनो, लक्षपूर्वक ऐका. मी काय जे सांगत आहे त्याचा तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे आणि तो तुमच्या जीवनासाठी फार महत्त्वाचा आहे, खास करून क्रियायोगासाठी. आपण प्रवासाला जेव्हा निघतो तेव्हा आपल्याला काही गोष्टीची आवश्यकता असते आणि त्याप्रमाणे आपण एक एक वस्तू घेऊन प्रवासाला जातो. याच्या अगोदर आपण पाहिले की गुरु प्रणाम करून म्हणजेच गुरु प्राणायाम करून आपण सुरुवात करतो. पण गुरु प्राणायामच्या अगोदर तुम्हाला खेचरी मुद्रा लावता आली पाहिजे. आता खेचरी मुद्रेचं महत्त्व सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका. खेचरी मुद्रा म्हणजे जीभ उलटी करून पडजिभेच्या आतमध्ये वळवून घेणे म्हणजे खेचरी मुद्रा होय. पण खेचरी मुद्राचा अर्थ आणखीन एक आहे, ते म्हणजे आकाशात विचरण करणे. आता या जिभेचा संबंध त्या आकाशाशी कसा येतो हे थोडंसं तुम्हाला सांगतो. एकदा का ते तुम्हाला कळालं की त्याच्यानंतर तुम्हाला साधना करायला सोयीस्कर जाईल. जीभ वरती करून आपण जेव्हा पाठीमागे वळून लावतो तेव्हा नेमकं काय होतं ते सांगतो. आपल्याला सांगितलं आहे की आज्ञाचक्राकडे ध्यान लावून बसा. बरेच लोक भुयांच्या मध्ये ध्यान लावून बसतात, हे आपण बघितले. काही जण त्याला शिवनेत्र म्हणतात आणि ते ध्यान लावण्याची प्रक्रिया करत बसतात. पण मला सांगा, जी गोष्ट तुम्हाला माहितीच नाही तिथे ध्यान लावणं कसं शक्य आहे? तर ह्याच्यासाठीच आपल्याला खेचरी मुद्रेचा खूप आणि खूप अभ्यास करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला तृतीय नेत्रावरती म्हणजेच शिवनेत्रावरती ध्यान एकाग्रता करायला मदत होते. जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो आणि सोडतो, ही प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, आणि त्याच वेळेला आपण जिभेला वळवून घेतो आणि टाळू गुहामध्ये त्याचा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की जेव्हा तुम्ही या गोष्टी करता तेव्हा कळत नकळत तुम्ही तृतीय नेत्राच्या जवळ जात असता, आणि जेव्हा तुम्ही तृतीय नेत्राच्या जवळ जाता तेव्हा तुम्हाला कळतं की ध्यान एकाग्रता होते. एका बाजूला प्राणायाम, एका बाजूला ध्यानक्रिया आणि एका बाजूला शरीराच्या जिभेची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टीचं तारतम्य आपल्याला हळूहळू साधता येतं आणि त्यानंतर आपण एकाग्रता साधायला सुरुवात करतो. आता याला ग्रंथी म्हणतात. आपल्या शरीरात ग्रंथी आहेत आणि ते शरीरशास्त्राप्रमाणे आहेत, पण मेंदूमध्ये सुद्धा ग्रंथी आहेत, ज्याला इंग्रजी वेगळे नाव आहे, संस्कृत वेगळे नाव आहे. पण या गुहेमध्ये शिरण्यासाठी तुम्हाला या खेचरी मुद्रेचाच अभ्यास करावा लागेल. त्याला दुसरा पर्यायसुद्धा आहे, आणि तो म्हणजे मानसिक रूपाने तृतीय नेत्रावरती ध्यान करणे. पण ही प्रक्रिया खूप लांबते, बरीच वर्ष लागतात. पण जेव्हा तुम्ही खेचरी मुद्रा करता तेव्हा तुमचा एकाग्रता सहज व्हायला सुरुवात होते
आणि ही एकाग्रता नुसती होत नाही, तर त्या ग्रंथीला तुम्ही एक प्रकारे जागृत करण्याचा प्रयत्न करता. ही जागृत झाल्यानंतर तुम्हाला अनेक पुस्तकात किंवा नेटवरती तुम्ही बघू शकता की त्याचे फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे. पण मला ते फायदा आणि नुकसान सांगायचं नाही आहे, कारण माझा तो विषयच नाही आहे. आपला विषय फक्त एवढा आहे की त्या परमेश्वराने निर्मित केलेल्या या शरीरयंत्री रूपामध्ये आपण कसं कार्य करणार, आणि तेही क्रियामार्फत. म्हणून क्रियायोग आहे. ही सुद्धा एकच क्रिया आहे. या एका क्रियेमध्ये आपल्याला पुढे जावं लागतं. गुरुप्राणायामच्या अगोदर तुम्ही ही क्रिया करणे आवश्यक आहे. किती वेळा करणार? तुम्ही म्हणाल की ही क्रिया कशी सुरुवात करायची? जेव्हाही तुम्ही साधनेला बसता तेव्हा साधनेच्या जसं तुम्ही आरंभ करता किंवा ध्यान करता त्यावेळेला तुमची खेचरी मुद्रा ही लावली गेली पाहिजे. आणि ही तुमची मुद्रा जोपर्यंत तुम्ही ध्यानातनं उठत नाही, म्हणजे आसन सोडत नाही, ती मुद्रेचा अभ्यास करायचा आहे. मग तो 1 तास असेल तुमचा ध्यानाचा अभ्यास, 2 तास असेल, 3 तास असेल, त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. याचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला लवकरात लवकर आपलं जे इष्टध्येय आहे त्या इष्टध्येयापर्यंत पोचता येईल. खेचरी मुद्रेला जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला काही महिन्याच्या किंवा काही वर्षाच्या अभ्यासाने तुम्हाला हे जाणवेल की आपल्या शरीरामध्ये म्हणजे टाळूतनं काहीतरी आंबट, गोड, तिखट किंवा कडू अशा प्रकारचा स्त्राव निर्माण होतो. तो जिभेला जाणवतो. ही पहिली खूण आहे की तुम्ही जी साधना करता त्या साधनेमध्ये तुम्ही पुढच्या पावलामध्ये जात आहात. आता ही प्रक्रिया हळूहळू जशी घडेल तसं तुम्हाला त्याची जाणीव आणखीन होत जाईल. आता याच्यामध्ये होतं असं, नुसता घशाचा संबंध येत नाही, याचा संबंध नाकाशी पण येतो आणि मेंदूशी पण येतो. ही गोष्ट कोणी सांगणार नाही तुम्हाला, कारण हे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच तयार केलं आहे, माझ्या क्रियायोग्यांसाठीच तयार केलं आहे. का तर त्यांनी विश्वासाने ही साधना करावी आणि त्याचा प्रात्यक्षिक अनुभव घ्यावा. पुस्तकी ज्ञानाने तुम्हाला तो अनुभव येणार नाही. त्याचा प्रात्यक्षिक अनुभव तुम्हाला महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात साधना करता 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 जशी तुमची प्रगती होईल त्याप्रमाणे ते जाणवेल. हा अभ्यासाला तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि वेळ पूर्ण द्यावा लागेल. नुसतं वेळ देऊन चालणार नाही तुम्हाला. तर तुम्ही त्या साधनेबद्दल प्रामाणिकता असली पाहिजे तुमच्यामध्ये आणि गांभीर्य असलं पाहिजे. त्याशिवाय ते तुम्हाला सांगता येणार नाही आहे. तर मला असं वाटतं की याचा उहापोह बऱ्याच ग्रंथामध्ये झालेला आहे. खेचरी मुद्रेचा संबंध आणि बरेच योगी लोक शरीराच्या स्वास्थ्यासाठी ही खेचरी मुद्रा करतात. कारण खेचरी मुद्रेमध्ये त्या ज्या तृतीय नेत्राचा जो ग्रंथी आहे त्या ग्रंथीला आपण जागृत केल्यामुळे शरीराच्या बाकी सगळ्या ग्रंथी आपल्या नियंत्रणात येतात. म्हणून त्याला म्हटलं जातं आहे की शिवसंहितेमध्ये म्हटलं आहे किंवा हठयोग प्रतीकेमध्ये म्हटलेलं आहे की तो जो साधक आहे तो मृत्यूवरती विजय पावतो. विजय पावतो म्हणजे नेमकं काय होतं, तर शरीराच्या सगळ्या ग्रंथींना तो आपल्या नियंत्रणात आणायला सुरुवात करतो किंवा ते नियंत्रणात यायला सुरुवात होते. म्हणून त्याचा फायदा होतो आपल्याला. आणि या क्रियायोगाच्या अभ्यासाला तुम्ही नित्य नियमाने बसण्याचा प्रयत्न करा. कुठलंही ते कारण देऊ नका. त्या कारणाने माझं काही नुकसान होणार नाही आहे. नुकसान तुमचंच होणार आहे, कारण साधना तुमच्याकडे आहे पण तुम्ही त्या साधनेचा वापर करत नाही असं मला वाटतं. तर माझा आशीर्वाद आहे तुम्हाला की तुम्ही हा अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो, पण ते तुम्ही प्रामाणिकपणाने करा. जय गुरुदेव.